बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईतून। कुणाल कामराला आज खार पोलीस ठाण्यामध्ये हजर राहण्याबाबत समन्स पाठवले। मागच्या वेळी कुणाल कामरा हा हजर राहिला नव्हता। आज तरी कामरा कोर्टात हजर राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे कुणाल कामराला समन्स बजावूनही तो अद्याप चौकशीसाठी हजर राहिलेला नसल्यानं शिवसैनिक खार पोलीस स्थानकामध्ये थोड्याच वेळात पोहोचणार आहेत आणि ठाण्यात जाऊन ते पोलिसांची भेट घेणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवणारं एक गाणं कुणाल कामरानं त्याच्या शोमध्ये सादर केलं होतं आणि त्यानंतर गदारोळ सुरू झाला होता। त्यामुळे आता खार पोलीस ठाण्यामध्ये शिवसैनिक मोठ्या संख्येने एकत्रित येणार आहेत आणि कामरा अजून हजर का होत नाही असा त्यांचा सवाल आहे। दरम्यान कामरानं शिंदेंवरती केलेल्या टीकेवरून शिवसैनिक आक्रमक झालेत। कामरावरती पेटलेल्या मुद्द्यावरती राऊतांनी शिवसैनिकांवर टीका केली आहे। ठाकरेंबद्दल जी भाषा वापरतात त्याबद्दल आत्मपरीक्षण करा। उद्धव ठाकरेंनी शिंदेंना ऊर्जा दिली, शिंदेंनी कृतज्ञ असायला पाहिजे असा टोला राऊतांनी लगावलाय। खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या जीवनामध्ये कृतज्ञता हा शब्द असेल की त्यांनी कृतज्ञ असावा। उद्धव ठाकरेंची कृतज्ञता ठीक आहे, तुम्ही सोडून गेला, तुमचे मतभेद झालेले आहेत, आम्ही तुमच्यावर टीका करतो, तुम्ही आमच्यावर करता, पण ज्या प्रकारची भाषा तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याविषयी वापरताय स्वतःचं त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे। ज्या दिवशी मोदी आणि शहांचं छत्र तुमच्यावर नसेल, ज्या दिवशी मोदी आणि शहांचं छत्र उडालेलं असेल, छप्पर उडालेला असेल, तेव्हा तुम्ही कुठे असाल हा विचार त्यांनी आणि त्यांच्या लोकांनी केदारनाथच्या गुहेत किंवा गुवाहाटीच्या कामाख्या मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन बसून करायला। एकीकडे आपण बघतोय कशा पद्धतीनं हे वक्तव्य केलं आणि टोला लगावलेला आहे राऊतांनी शिंदेंना। एकीकडे आपण बघतोय एकनाथ शिंदे यांच्यावरती झालेल्या गाण्यावरनं जोरदार टीका ही शिवसैनिकांकडनं केली जाते, तर दुसरीकडे मात्र याच टीकेवरती आणि या टीकेची खरमरीत अशा स्वरूपाचा समाचार हा राऊत घेत आहेत। मस्सजोग